सांगलीतल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं, संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन, शौर्यचे वडील पानिपत शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष. ट्रेनमध्ये मराठी हिंदी बोलण्यावरून झालेल्या वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण, मानसिक तणावातून कल्याणच्या अर्णव खैरेचा राहत्या घरात गळफास. पुण्यामध्ये आस्क ओल्ड एज होम संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या आडमुठेपणामुळे 16 वृद्धांची फरफट, ससून रुग्णालयातल्या उपचारानंतर सगळे वृद्ध अक्षरशः वाऱ्यावर. नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली, देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केल्याची माहिती. भेटून आल्यावर मात्र एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा असं वक्तव्य. भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षातले पक्षप्रवेश थांबवा, अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना. 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची तयारी सुरू होती. महायुतीत वितुष्ट येऊन देऊ नका अशाही शिंदेंच्या सूचना. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंची दोन्ही मुलं आमनेसामने, पक्षासाठी 100% देणार असं नितेश राणेंचं आव्हान. तर आपलेच आहेत तर समोर का असं निलेश राणेंचं प्रत्युत्तर. नाशिकमधील तपोवन भागात गिरीश महाजनांकडून पाहणी, पर्यावरण प्रेमींच्या चिपको आंदोलनाची गंभीर दखल, साधुग्रामसाठी 10 वर्ष वयाची झाडं तोडण्यावर ठाम. बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा आरोप असलेल्या आरोपीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, पोलीस बंदोबस्तात उमेदवारी दाखल केली. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांनी 10व्यांदा शपथ घेतली. मोदी, शहा, फडणवीस, शिंदे, अजित पवार सोहळ्याला उपस्थित. भारताला 823 कोटी रुपयांची शस्त्रसामुग्री विकण्यास अमेरिकेची मंजुरी, 100 रणगाडाभेदी क्षेपणास्त्र, 25 हलकी लॉन्च युनिट्स मिळणार.